तुम्हाला थंबनेलवरून कळलंच आहे आजचा विषय काय आहे तो। आणि खरं तर आज मी व्हिडिओ जो घेऊन आली आहे तो महिलांसाठी आहे आणि गृहिणींसाठी आहे। जे वर्किंग आणि गृहिणी आहेत त्या दोघींसाठी आहे असं तुम्ही समजा, किंवा इतरही व्यक्ती बघू शकतात। पण खरं तर त्यांना खूप जास्त महिलांना प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात। मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा ते प्रॉब्लेम फेस करतात, पण कोणाला शेअर नाही करू शकत। ते स्वतःच्या आतमध्ये झुरत असतात। शरीराची आणि मानसिक दृष्ट्या आपल्याला दोन्ही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। तर हे आपण ह्या व्हिडिओ मधून बघू। तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मी सकारात्मक गोष्टींवरती व्हिडिओज घेऊन येत असते। नातेसंबंध, पालकतत्व, आपली रोजची जीवनशैली अशा वेगवेगळ्या विषयांवरती अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला प्रेरणा देतील असे मी व्हिडिओज घेऊन येत असते। तुम्ही जर मला आज पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शारीरिक दुःख मोठं की मानसिक दुःख मोठं, नक्की कोणतं दुःख मोठं हे तुम्ही सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही काय प्रॉब्लेम फेस करताय? तर जास्त करून माणसं मानसिक दृष्ट्या त्रस्त असतात। शारीरिक त्रास असेल ना तर आपण औषध गोळ्या खाऊन बरे होतो, किंवा चालता चालता पडलो तर आपण पुन्हा त्या रोडवरून चालत नाही किंवा सांभाळून चालणार, किंवा त्या रोडवरून चालणारच नाही आपण कारण आपल्याला माहिती आहे तिथे दगड आहे, आपण पडू शकतो, आपल्या शरीराला काहीतरी त्रास होऊ शकते, आपल्याला इजा होऊ शकते। आपण शारीरिक कष्टापासून कसं वाचायचं आहे हे आपल्याला माहिती आहे। दुखतं आपल्याला तेव्हाच आपण आपल्या शरीराची काळजी घेतो। जर दुखलं नसतं ना तर आपण आपल्या शरीराची काळजीच घेतली नसती। आपल्या शरीरातली अवयव दुखत नसती ना तर आपल्याला त्यांचं महत्व सुद्धा कळलं नसतं। आणि हे खरं आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये काही त्रास होत नाही ना, आपण कुठल्या ना कुठल्या आजारांनी त्रस्त होत नाही ना, तोपर्यंत आपण शरीराची काळजी घेत नाही। कारण ते आपल्याला फ्री मध्ये भेटलेलं आहे ना। जेव्हा शरीराला त्रास व्हायला सुरुवात होते तेव्हाच आपण शरीराची काळजी घेतो, कारण आपल्याला माहिती आहे ती कशी घ्यायची आहे आणि त्याची आपल्याला किती गरज आहे। ते आपल्याला आपले शरीर आपल्याला किती महत्वाचं आहे हे आपण एखाद्या आजारातून गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही। म्हणून मी प्रत्येक गृहिणींना सांगेल की जेव्हा आपल्याला आजारपण येईल तेव्हाच मग तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्याल, तर असं करू नका। कसाही तुम्ही कितीही तुमच्याकडे वेळ असला त्यातला थोडासा वेळ स्वतःसाठी काढून स्वतःची शारीरिक तुम्ही तुमची काळजी घेणं आणि तुमची निगा राखणं हे फार महत्वाचं आहे। म्हणून नेहमी शरीराची काळजी घ्या, कारण आपल्याला शरीर हे फार महत्वाचं आहे। शरीरातला एकही अवयव आपला थोडा जरी ढासळला गेला ना तर फार त्रास होतो। म्हणून प्रत्येक गृहिणी जी आहे ना ती स्वतःची कधीच काळजी घेत नसते, स्वतःकडे लक्ष कधीच देत नसते। प्रत्येक गृहिणीला मी हेच सांगेल की गृहिणी जरी असाल ना तुम्ही तरी तुमच्या शरीराची काळजी घेणं फार महत्वाचं आहे। तुम्ही तुमच्या शरीराची काळजी नेहमी घेत राहा। माझ्या शरीराची काळजी मी किती छान पद्धतीने घेऊ शकते हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला कोणताही आजार कधीच ग्रस्त होणार नाही। म्हणून नेहमी शरीराची काळजी घेत राहा। मानसिक त्रास, आता आपण बोलूयात मानसिक त्रास ह्या विषयी। एखादी व्यक्ती आहे किंवा एखादी गृहिणी आहे, कोणीही घ्या तुम्ही, एखादी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर इमॅजिन करा किंवा स्वतःला इमॅजिन करा तरी चालेल। त्या व्यक्तीच्या घरातली मंडळी, तुझ्या आजूबाजूची माणसं तिला नेहमी टोमणे मारतात, तू गोड खाऊ नकोस, तुला डायबिटीस होईल, तू मिठाई खाऊ नकोस, तुला डायबिटीस होईल, तू गोड चहा पिऊ नकोस सतत, तुला डायबिटीस होईल। त्या महिलेचा ना एक बॉडी चेकअपचं रुटीन होता आणि ती रुटीनच्या नुसार बॉडी चेकअपला गेली आणि त्या बॉडी चेकअप जेव्हा तिने केला आणि त्याचे जेव्हा रिपोर्ट्स आले ना तेव्हा त्या रिपोर्ट्स मध्ये खरंच तिला डायबिटीस डिटेक्ट झाला होता, तिला डायबिटीस झाला होता। हे असं का झालं असेल बरं तिच्यासोबत? कारण तिने त्या समोरच्या व्यक्तीने तिला जे बोललेले शब्द होते ना ते तिने आत्मसात करून घेतलेले होते। ती मानसिक दृष्ट्या इतकी त्रस्त झाली होती ना ह्या सगळ्याला की ती समजायला लागलेली की मी खरंच एखादी डायबिटीस पेशंट आहे किंवा मला खरंच डायबिटीस झाला आहे। हे तिने स्वतःमध्ये असं आत्मसात करून घेतलं होतं, त्याच्यामुळे तिला तो आजार जो आहे तो झाला होता असं आपण म्हणू शकतो। म्हणून कोणतीही गोष्ट कोणीही आपल्याला जरी सांगितली की तू अशी आहे की तू तशी आहे की तुम्ही असे आहात, तर खरंच तुम्ही तसे आहात का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा।
इतरांनी तुम्हाला, तुमच्या आजूबाजूचा पूर्ण सराउंड जरी तुम्हाला तसं बोलत असेल तर तुम्ही तसे आहात का हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्ही जर तसे नाही आहात तर साहजिक आहे, तुम्ही तुमच्या जर शरीराची काळजी घेत असाल तर तुमच्या मनाची सुद्धा तुम्ही काळजी घेऊ शकता. म्हणून शारीरिक आणि मानसिक जो ताण आहे ते दोन्हीही ताण आपण बॅलन्स ठेवले पाहिजे. आपले शारीरिक ताण सुद्धा आपण नाही घेतले पाहिजे आणि मानसिक ताण सुद्धा आपण नाही घेतला पाहिजे. त्यासाठी कोणी आपल्याला कितीही बोलू द्या, आपल्याला कितीही कोणी डिमोटिवेट करू द्या, आपण डिमोटिवेट नाही झालं पाहिजे. जर आपण डिमोटिवेट झालो तर खरंच आपण एखाद्या आजाराला बळी पडू शकतो किंवा आपण भावनिक दृष्ट्या आपण स्वतःला गमावून घेतो. म्हणून भावनात्मक गोष्टींमध्ये इतकेही अडकू नका जेणेकरून तुम्ही स्वतःला ओळखूच नाही शकणार. जिथे मानसिक त्रास होतो ना तिथे जास्त करून लोक भावनात्मक दृष्ट्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. म्हणून जास्त सुद्धा भावनात्मक गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होणं हे चुकीचं आहे. दुःख असो किंवा सुख असो आपल्या आतून येतात, ते दिसत नाही. मग याचा निर्णय आपणच घेतला पाहिजे. चॉईस आपली असते. तुमचा आनंद दुःख दुसऱ्यांवर डिपेंड नसला पाहिजे. सर्वस्वी तुमचा निर्णय असला पाहिजे. मानसिक त्रास करून घ्यायचा की नाही घ्यायचा हा सर्वस्वी विचार आपला असला पाहिजे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या विषयांवरती तुम्हाला अजून व्हिडिओज हवे आहेत. त्याचबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ अनेक गृहिणींबरोबर अनेक महिलांबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला जर असेच माझे नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेल आयकॉनचं बटन असेल त्या बटनाला सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज घेऊन येईल त्यावेळेला हे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील.